अपडेट न्यूज। लातूर येथील नवोदय विद्यालयामधील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणी चौकशीची मागणी 2 चिमुकल्यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन। लातूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या मातंग समाजातील इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनी कुमारी अनुष्का किरण पाटोळे हिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत सकल मातंग समाजाच्या वतीने आज यवतमाळ येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। विशेष म्हणजे हे निवेदन शाळेत शिकणाऱ्या 2 लहान मुलींच्या माध्यमातून देण्यात आल्याने या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। लातूर जिल्ह्यातील मौजे जवाहर नवोदय विद्यालय क्रमांक 12 या ठिकाणी शिकणाऱ्या मातंग समाजातील इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनी कुमारी अनुष्का किरण पाटोळे हिचा मृत्यू अत्यंत संशयास्पद परिस्थितीत झाला। ही घटना अपघात नसून विद्यालय प्रशासनातील गंभीर दुर्लक्ष, अमानवी वर्तन आणि निष्काळजीपणाचं द्योतक असल्याचा आरोप सकल मातंग समाजाने केलाय। या प्रकरणी पोलिसांनी 2 महिला कर्मचाऱ्यांविरोधात भारतीय दंडविधानातील कलम 108, 115(2), 305 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। तरीही अद्याप सत्य समोर न आल्याने स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीची गरज असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले। या पार्श्वभूमीवर आज यवतमाळ येथे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले। हे निवेदन शाळेत शिकणाऱ्या 2 चिमुकल्या मुलींच्या हातून देण्यात आल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले। यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती। निवेदनामध्ये या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी विद्यालय व्यवस्थेवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे। मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास सकल मातंग समाजाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। या ठिकाणी संपूर्ण सकल मातंग समाज आणि विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्माननीय यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत। कारण आमची अनुष्का किरण पाटोळे नावाची आमची समाजाची एक होतकरू आणि उज्ज्वल भविष्य घेऊन संकल्पना आणि विचार घेऊन स्वप्न पाहणारी मुलगी आज तर या ठिकाणी हत्या झालेली दिसत आहेत। त्या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालयाची ती 6वीची विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी बनावट असा त्या ठिकाणी दृश्य निर्माण करून तिला आत्महत्या केल्याचं बनावट त्या ठिकाणी दाखवल्या येत आहे। परंतु अशी ही घटना नसताना त्या ठिकाणी आम्ही सगळे विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आज अनुष्काचं प्रतीक म्हणून गार्गी आणि अणघा या ठिकाणी आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। या ठिकाणी सविनय मार्गाने निश्चितच जे दोषी लोक आहे त्या ठिकाणी SIT निर्माण करून त्या ठिकाणी खोलापर्यंत जाऊन वास्तव काय आहे जे दाखवले जात आहे ते चित्र ते फार विचित्र आहे आणि निश्चितच या चित्राच्या मागे वास्तविकता काय आहे हे जाणून घेण्यासाठी आणि ते जे कोणी या ठिकाणी दोषी असतील त्याला फासावर चढवण्यासाठी आम्ही सगळ्या सामाजिक संघटना एकत्र आलेलो आहोत। आणि हा लढा इथेच थांबणार नसून आम्ही सविनय मार्गाने जात असताना निश्चितच आम्ही भगतसिंगाच्या मार्गाने सुद्धा आम्ही जाणार आहोत। अण्णाभाऊ साठे सविनय मार्गाने त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपला लढा दिला, वस्ताद लहुजी साळवेंनी या ठिकाणी या देशाला संघटित करून त्या उग्र अहिंसात्मक माध्यमातून आम्ही पुढे गेलेलो असा वारसा लाभलेला मातंग समाज आहे। आणि आज या मातंग समाजावरती सर्व सहूबाजूने जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हल्ले होताना दिसत आहेत। हे थांबले पाहिजे आणि जर थांबत नसेल तर आम्हाला अहिंसक लढा सुद्धा वस्ताद लहुजी साळवेंच्या माध्यमातून आम्हाला द्यावा लागणार आहे। त्यासाठी मी प्राध्यापक संजय वानकडे आणि विविध समाज संघटना या ठिकाणी सर्वजण आहेत। आमच्या भगिनी उद्याचं भविष्य त्यासाठी लढा आहे, यासाठी आम्ही जमलेलो आहोत। निश्चित आम्हाला या सविनय मार्गाच्या माध्यमातून आम्हाला यश मिळणार आहे। जर मिळालं नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये उग्र आंदोलन या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रभर करणार आहोत। यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। आपण मीडियासुद्धा या ठिकाणी आपली दखल घेऊन आमच्या मागण्या आणि आमच्या भावना निश्चितच समाजापर्यंत पोहोचवूया ही विनंती। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.